गपू प्लीज उघड ओपन कर. कुठे कुठे कसं लिहायचं असते? अरे तू लपवते पेन्सिल, लपवतो पेन्सिल बघ तिचं आता मग शोधतो. दिसली 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 पडली. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. सगळेजण कसे आहात तुम्ही? आम्ही खूप छान आहे आणि मस्त मस्त तयारी करून आम्ही जातो आहे बारशाच्या कार्यक्रमाला. तिथे बारसं पण आहे आणि बर्थडेचा पण प्रोग्राम आहे. हे दोन्ही प्रोग्राम त्यांनी सोबत ठेवले आहे. माझ्या मैत्रिणीच्या मुलाचंच बारसा आणि वाढदिवस त्यांनी सोबतच केला, कारण की तो खूप वीक होता, हॉस्पिटलाइज होता. तर त्यांनी ठरवलं की आपण वाढदिवसाच्याच दिवशी याचं नाव पण ठेवायचं. तर नामकरण सोहळा आणि वाढदिवस हे ते दोन्ही कार्यक्रम ते सोबत करत आहेत. आणि माझ्या ग्रितिकला बघा, तयारी केली की त्याला बाहेर जायची एवढी घाई असते ना, सारखा तो हात दाखवतो आहे की बाहेर चल बाहेर चल. त्याला काही मोबाईलमध्ये बघायचं नाही, आरशात बघायचं नाही, काही नाही. त्याला माहिती आहे की मला तयारी केलं आहे म्हणजे मला बाहेर नेणार आहे. तर त्याला काही नको आहे, मला फक्त म्हणत होतं की बाहेर चल बाहेर चल. इवन की त्यांनी माझी पर्स आणून दिली आणि पर्स घेऊन म्हणत होतं की बाहेर चल. तर आम्ही इथे पोचलेलो आहे. हे बघा, हे त्याचे मम्मी पप्पा म्हणजे माझी मैत्रीणच आहे. इथे बर्थडे आणि ही दोन्ही पण होतं, पण ग्रितिक आतमध्ये राहतच नव्हता. इतकी तिथे गर्दी होती ना पाहुण्यांची, तर आतमध्ये राहत नव्हता. म्हणून मी त्याला बाहेर आणलं, त्याला खाऊ घातलं. खाणंपिणं झाल्यानंतर आम्ही लगेच घरी आलो. आमच्या जे सोसायटीचा क्लब हाऊस होता तिथेच कार्यक्रम होता, त्याच्यामुळे घर काय जवळच होता. तर असा मी प्रोग्राम आटपून म्हणजे खूप वेळ तिथं मला थांबता नाही आलं, कारण की ग्रितिक राहत नव्हता. तर मी पटकन घरी आले आणि घरी आल्यानंतर बघते तर गार्गी अभ्यास करत होती, तिची फ्रेंड पण होती. आणि ह्या दोघी अभ्यास करताना बघून ग्रितिक पण मधामधात करत होता. मग ग्रितिकला तिने दिला रबबुक आणि पेन्सिलसोबत. तो बघा किती मस्त अभ्यास करतो आहे, एन्जॉय करतो आहे. ते तुम्ही दोघी. आणि ती बुक कोणाची आहे? चांगली नाही आहे ती बुक, माहीत नाही मला, त्याने फाडली तर. ते फाड बेटा, फाड. फाडायचं काय, त्याला पेन तर द्यायचं होतं मग लिहायला. अरे दिला आहे का पेन? पेन्सिल दिली आहे दीदीनी. पहिली पेन्सिल दिली. बिट्टू, तुला जागा नाही भेटली दुसरी लिहायला, अभ्यास करायला? अगं भू प्लीज उघड ओपन कर. कुठे कुठे कसं लिहायचं असते? अरे तू लपवते पेन्सिल, लपवतो पेन्सिल बघ तिचं आता मग शोधतो. दिसली 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 पडली. आली आली आ तिथे लिहा लिहा. असं लपवतो. हां लपव. आता शोध शोध शोध. कुठे गेली? आली पेन्सिल. आई म्हणते दादा, आई दादू. हां आता त्याचं काम, एकच काम चालू आहे सध्या, पेन्सिल लपवणे आणि शोधणे. जर लपव, ठेव त्याच्यामध्ये बुकमध्ये, अशा बुकमध्ये ठेव ना पेन्सिल. काय करतोय? वाचतोय. लिहा ना, त्याच्यामध्ये लिहायचं असेल तर त्या पेन्सिलनी. हा हा हा. कशासाठी? कोणता बेल्ट? कशासाठी पण बेल्ट पाहिजे तुला? मग तुला नाही लावता येत बेल्ट? मी नाही देत. तू व्हिडिओ मध्ये मला धमकी देतीये. व्हिडिओ चालू आहे, तू धमकी देते मला. आईला कोणी धमकी देत असते? प्लीज म्हण, प्लीज. सॉरी म्हणा, सॉरी. आता नाही देत. तू कशाला गेला त्यांच्यामध्ये?
हो रे दादा, त्याला पण अभ्यास करायचा आहे बघ तुमच्यासोबत. तू पण अभ्यास करतो? हा? काढलं त्याने, काढलं त्याने. काय काढलंस तू? तो अभ्यास करूच नाही देणार बेटा तुम्हाला. दुसरीकडे बसा ना तुम्ही. हा तो त्याचा अभ्यास करणार आहे तो. धृती, ये तू इकडे ये. तू इकडे ये. तोंड बघा त्याचं, तोंड बघ अक्षरा, तोंड बघ त्याचं. कसं करतो? हा, असं करणार आहे का तो? काही पण तू असं ओढलं तरी त्याला तर तोंड करून दाखवणार आहे का तो? तू मिस केला, तो मोमेंट मिस केला तो. तो काय मला सांगून थोडी करतो, त्याची इच्छा असते. आपण त्याला किती वेळा कर म्हटलं थोडी करणार आहे तो. आता तो पण अभ्यास करतो.